श्री स्वामी समर्थ. शब्द जरी माझे असले तरी मार्गदर्शन स्वामींचे आहे. हे शब्द फक्त वाचू नका, तर मनात आचरणात उतरवा. आत्ता 2026 चालू झाले आहे. तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सगळेच जण काहीतरी संकल्प करतात, हो ना? तर हे विचारात घेता मला एक प्रश्न पडला आहे. आपण खरंच योग्य ध्येयाकडे चाललो आहे का? हेही वर्ष असेच निघून जाईल? का काहीतरी नवीन बदल होईल? तर याचे उत्तर तुमच्याच मनात आहे. आज आपण आपल्या जीवनातील खऱ्या ध्येयाबद्दल आणि स्वामी भक्तीच्या अर्थाबद्दल थोडा विचार करूया. जेव्हा आपण स्वतःच्या जीवनाकडे प्रामाणिकपणे पाहतो, तेव्हा जाणवते की खरी संपत्ती तर बाहेर नाही, तर आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये आहे. स्वतःचा अनुभव सांगतो की फक्त स्वतःसाठी जगणे पुरेसे नाही. स्वतः बदललो तरच समाज बदलतो आणि त्या बदलातूनच खऱ्या अर्थाने समाधान मिळते, आनंद मिळतो. स्वामी भक्ती म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर आचरण आहे. आपण जे बोलतो तेच कृतीत उतरवलं तर स्वामींची कृपा आपोआप अनुभवायला मिळते. स्वामींवर श्रद्धा ठेवून दररोज जर स्वतःमध्ये थोडा जरी सकारात्मक बदल केला तर आयुष्य योग्य मार्गावर नक्कीच जाते. मन शुद्ध ठेवलं, विचार स्पष्ट ठेवले, कर्म प्रामाणिक ठेवलं तर यश आपोआप आपल्याकडे येते. स्वामी समर्थ आपणा सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करोत आणि योग्य दिशा दाखवोत, जेणेकरून तुम्हा सर्वांची स्वप्ने पूर्ण होवोत. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.